काय झालं मॅडम? काही हवं का तुम्हाला? नाही, मला काही नकोय. पण तू जरा तुझ्या दादांना सांगतेस का की मी आज दिवसभरात कुठे गेले, म्हणजे घरातून किती वाजता बाहेर गेले, घरात परत कधी आले? प्लीज सांग ना जरा दादांना. पण तुम्ही तर घरीच होतात, कुठे गेलाच नाही, तर मी काय सांगू? जा तू तुझ्या कामाला. ठीक आहे. झालं समाधान? का अजून कोणाची साक्ष काढायची? नाही तर आपण एक काम करूयात, आपण ना अनुच्या घरी जाऊयात आणि त्या भिकारड्या अविनाशला आत्ता माझ्या समोर उभं कर आणि मग त्याला विचार, मग बघू काय बोलतो ते. इनफ इनफ. मला फालतू ड्रामे करायचं नाहीये दिव्या. आणि तू किती पुरावे दिलेस ना तरी माझा तुझ्यावर विश्वास नाही. कारण माझ्या ताईच्या बाबतीत तू कुठच्या थराला जाऊ शकतेस ना याची पूर्ण कल्पना आहे मला. त्यामुळे एक गोष्ट निक्षून सांगतो, ती लक्षात ठेव. इथून पुढे माझ्या ताईच्या बाबतीत एक जरी चूक केलीस ना तर माझ्यासारखा वाईट कोण नसेल, लक्षात ठेव. मी काही चुकीचं वागलेच नाहीये. सो ह्या तुझ्या वॉर्निंगला मी मुळीच सिरियसली घेत नाही. एनिवेज मी चालली आहे झोपायला. गुड नाईट. झोप. तिथे तिथे माझ्या ताईच्या घरी काय चाललं असेल, माझी ताईची काय अवस्था असेल याचा विचार करून माझी झोप उडली. आणि ही आज जे झालं ना ते इथे थांबणार नाहीये. उद्या आणखीन ताईच्या नशिबात काय लिहिलं असेल देवालाच ठाऊक. काय झालं ग? इतका कसला विचार करतेस? कौस्तुभ, आपलं लग्न झाल्यानंतर तू माझ्याशी नीट वागशील ना? तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? रेऊ, आय लव्ह यू ना. आय लव्ह यू टू. पण हे प्रेम ना असं लग्न आधीपर्यंतच असतं, त्यानंतर ते कुठे जातं, काय होतं काहीच कळत नाही. मी बघते ना माझ्या आजूबाजूच्या लोकांना, पण तू जर माझ्याशी वाईट वागलास ना तर मी तुला सोडून जाईन ना. तू काय मला सोडणार? तुझा सगळा पैसा लुटून मीच तुला सोडून जाईन. काय रे, नको का झालास? मला वाईट वाटलं. हेच ओळखलंस तू मला रेऊ? अरे नाही, तसं नाहीये, पण भीती वाटतेच ना. काय, कसं काय? तुझ्या डोक्यात हे सगळं अचानक आलं कुठून? मला एक सांग की घरी काही झालंय का? हो, अरे घरी सगळं मस्त आहे आणि घरचं काही टेन्शनच नाहीये रे. इनफॅक्ट माझे दोन्ही भावंड त्यांच्या वाईफवर इतकं प्रेम करतात. अवी दादा तर राहूच देतो. अरे तू अनुवहिनीचे इतके लाड करतो, म्हणजे तिची हाऊस माऊस गरज सगळी पुरवतो रे. रेऊ, चिल, डोंट वरी. तुझा अवी दादा तुझ्या वहिनीवर जेवढं प्रेम करतो ना त्याहून जास्त प्रेम मी तुझ्यावर करीन. प्रॉमिस. नको रे बाबा, अवी दादा सारखं प्रेम या जगात कुठल्याच बायकोच्या नशिबी येऊ नये. आई, काय ग? माझा सगळा स्वयंपाक झालाय आणि बाकीचं सगळं आवरूनही झालंय. मी जरा बाहेर जाऊन येऊ का? कशाला? ते देवाला नवस बोलायचं. हो, आमचं वाटोळ होऊ दे म्हणून? नाही, मी तुझा काय भरोसा नाही ग. माझ्या नवऱ्याने सगळी इस्टेट तुझ्या नावावर केली ना, आमच्या मरणाचीच वाट बघतो. नाही हो आई, ह्यांची कोर्टात केस चालू आहे. तो निकाल त्यांच्या बाजूने येऊ दे याची प्रार्थना करायची. घरात जे काही पैशांचे प्रॉब्लेम सुरू आहेत ना ते सगळे दूर होऊ देत, म्हणजे घरात जरा शांतता येईल. नक्की देवळातच जातेस ना, की देवाचं नाव सांगून तुझ्या आजारी बापाला भेटायला जातेस? देवळातच जाते आई. हवं तर तुम्ही पण चला माझ्या बरोबर, तुमचं पण देवदर्शन होईल. नको बाई, मी नाही, माझे पाय दुखतात. तूच काय ते नवस बोल, तुलाच पाहू दे आणि सगळं सुख शांती लाभू दे घरात माझ्या. मी आलेच आहे एका मिनिट. हा, जा 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 जा. अरे देवळात जाते रे ती. नाही,
तशी ती तुझ्या शब्दाबाहेर नाही रे. काही झालं ना तरी माझा तिच्यावर विश्वास आहे. तिला माहिती आहे तू नंतर तिचे काय हाल करशील ते. मला एक कळत नाही की आपल्या घरात देवारा आहे ना, मग देवळात जायची काय गरज आहे? आता ती देवळात जाते म्हटलं मी नको म्हणू का. आणि हे बघ अभि, तू ना जरा तिच्याशी गोड गोड बोल, चांगला वाग. का पण? का म्हणजे अरे सगळी इस्टेट तिच्या नावावर आहे, विसरू नकोस. तुला माहिती आहे ना तिची ती बहीण वकील नीरजा, तिनं तिचे कान भरण्याआधी तिच्याशी गोड गोड बोल, सगळ्यांवर सह्या करून घे, कळलं? बघू काय करायचं ते. हे कशाला? बॅग उचलतो. हा जा. आई हा मी पटकन जाऊन येते. हा आल्यावर वाढते तुम्हाला. आणि हो येताना माझ्यासाठी प्रसाद घेऊन ये. अगं तिकडचं नाव मस्त साजूक तुपातला शिरा असतो ना, मला खूप आवडतो. आणते. अरे मी कोर्टात जाणार आहे आणि कोर्टातून मग तिकडे येणार आहे. अरे ऐक ना, तोपर्यंत हँडल कर ना यार. राघव ते बोल. येस. देवळात चालले मी, मला सोडाल का प्लीज? तुझा ड्रायव्हर असण्याचा मला किती पगार देतेस तू? जाते मी. हो मला माहिती आहे कोर्टाची तारीख आहे आणि तिथे पोहोचायचं असेल तर मला वेळेत निघावं लागेल. जे मी निघालोय, पण सारखे फोन केले तर कसा पोहोचेल मी? ठेव फोन. आई म्हणाली ते पण बरोबर आहे. हिच्या हातात सगळे अधिकार आहेत. नीरजाला जर आबांच्या बिलबद्दल समजलं तर ती नक्कीच हिला पितवेल. गरज आहे तोवर हिच्याशी जरा प्रेमानेच वागायला हवा. काय हो? बस सोडतो. काय? बस सोडतो.